इयत्ता 6वी विषयी मराठी कविता क्रमांक 1 सत्य शिवाहून सुंदर हे. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. ज्ञान, विद्या, मंदिर, देवालय, मोती, मुक्ताफळ, सागर, समुद्र. प्रश्न दुसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. ज्ञानाचे मंदिर कसे असते? उत्तर, ज्ञानाचे मंदिर सत्याशी वाहून सुंदर असते. 2. कष्टाच्या घामाचे रूपांतर कशात होते? उत्तर, कष्टाच्या घामाचे रूपांतर मोत्यात होते. 3. अज्ञानी माणसाला काय करायला हवे? उत्तर, अज्ञानी माणसाला शिक्षण देऊन ज्ञानी करायला हवे. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर, आपण इतरांना ज्ञान दिल्यास त्यांचेही ज्ञान वाढते आणि आपले ज्ञान अधिक दृढ व समृद्ध होते. त्यामुळे ज्ञान वाटल्याने ते कमी न होता वाढते. 2. कवितेत शाळेला ज्ञानाचे मंदिर का म्हटले आहे? उत्तर, शाळेत आपल्याला शिक्षण, ज्ञान आणि चांगले संस्कार मिळतात, त्यामुळे शाळेला ज्ञानाचे मंदिर म्हटले आहे. प्रश्न चौथा आहे, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. 1. दामाचे, घामाचे. 2. घडवावा, चढवावा. 3. पढावा, करावा. प्रश्न पाचवा, तुम्हाला तुमची शाळा का आवडते? सोमत लिहा. उत्तर, मला माझी शाळा आवडते कारण शाळेत मला ज्ञान, चांगले संस्कार आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तसेच शिक्षक प्रेमाने शिकवतात आणि मित्रांसोबत आनंदाने शिकता येते.